तुम्हीच पुढे जागा आहे ना, पुढे बसा. आत्मा चित स्वरूप आहे. आपण नेहमी चिंतन करतो, प्रत्येक वेळेला हे लक्षात घ्यायचं. काही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि आपण चिंतन करतो की जोपर्यंत लोकांच्यामध्ये अज्ञान आहे, जोपर्यंत लोकांच्या ठिकाणी मरणाची भीती आहे आणि जोपर्यंत लोकांच्या ठिकाणी दुःख आहे, अज्ञान, दुःख आणि मरण याची सर्वांना ॲलर्जी, सगळ्यांना वावड आहे. मला कोणी अज्ञानी म्हणू नये, मी कधी मरू नये आणि मला कधी दुःख होऊ नये. याचाच अर्थ काय आहे? जर सकारात्मक भाषेत मांडायचं झालं तर मला नित्य आनंद असावा, मी नित्य असावं आणि मला माझ्या ठिकाणी ज्ञान नित्य असावं. तो आनंदही नित्य, अस्तित्वही नित्य आणि ज्ञानही नित्य असावं. आणि या सर्वांच्यावर आधिपत्य कोणाचं असावं? माझं असावं. म्हणजे सर्वांचं अद्वैत स्वरूप मी असावं. माझ्या ठिकाणी मला विरोधी अशा प्रकारचं द्वैत माझ्यापेक्षा प्रबल माझ्या सत्तेतलं नसावं, हीच मागणी. आणि आपण जे काही शिकतो तर ते शिक्षणाचं स्वरूप हे आहे की सगळ्या लोकांच्या जे काही दुःख निवृत्तीची, अज्ञान निवृत्तीची, मरणाची जी काही भ्रांती आहे ती भ्रांती निवृत्त करण्याचं शिक्षण म्हणजे वेदांत दर्शनाचं चिंतन आहे. तेव्हा हे वेदांत दर्शनाचं चिंतन करून आपल्याला केवढा मोठा लाभ आहे. तर जोपर्यंत जगातले कोणते लोक आपल्याजवळ येणार नाहीत का, सगळे लोकांना आपलीच आवश्यकता आहे. फक्त आपल्याजवळ एवढं सामर्थ्य असलं पाहिजे की आपण त्यांच्या जे काही त्रुटी आहेत त्याची निवृत्ती करायची. लोकांची जी मागणी आहे त्या मागणीची पूर्तता आपल्याला करायची आहे की नाही. त्या निमित्ताने आपल्याजवळ असं भांडवल पाहिजे की ज्या भांडवलाला श्रुतीचा आधार आहे, युक्तीचा आधार आहे आणि अनुभवाचा आधार आहे. बरोबर ना? म्हणजे आपल्याला श्रुतीप्रमाणाने आपण अभ्यास करू शकतो, युक्तीप्रमाणाने आपण अनेक प्रकारचं मनन करून अनेक प्रकारच्या उपपत्ती, दृष्टांत याच्याद्वारा ते लोकांच्या बुद्धीवर आरूढ करू शकतो. आणि सर्वात मोठं काय आहे, हे सर्व श्रुतीयुक्तीनं आपलंही झालं किंवा लोकांनाही कळलं किंवा पटलं तरी त्यांना जे रम्य समाधान म्हणतात की जीवनात कृतकृत्यता प्राप्त झाली असं लोकांना वाटत नाही. आणि ते का वाटत नाही तर त्याचं कारण लोकांना तशी अनुभूती येत नाही. अनुभूती का येत नाही तर आपण कुठंतरी कमी पडलो. कोणते तर आपली अनुभूती नसल्यामुळं त्या अनुभूती दुसऱ्यामध्ये संक्रमण करण्याची जी काही शक्ती आहे ती शक्ती आपल्या ठिकाणी नाही. याचा अर्थ आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. म्हणून आपल्याला सर्व श्रुतीयुक्तीबरोबरच दररोज आपण निधिध्यासात्मक चिंतन केलं तर आपल्याला त्याची अनुभूती येऊ शकते. आणि मग श्रुतीयुक्ती आणि अनुभव घेऊन आपण जर जगाच्या बाजारात गेलो तर जगाला सगळ्यांना आवश्यकता ह्याच गोष्टीची आहे आणि ती गोष्ट आपण त्यांना देऊ शकतो. मग खरं ज्याला उपदेशक म्हणतो ती उपदेशकाची असणारी जी लक्षणं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य आहे की नाही. श्रोत्रियता म्हणजे शास्त्रज्ञान, आपण चिंतन करतोच आहोत शास्त्राचं. नंतर या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता, आपल्यालाही त्याची अनुभूती आलेलीच आहे. आणि मग आपण जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, असं जसं दासबोधामध्ये श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपण जगाच्या बाजारात उतरू शकतो. आणि असं न करता आपण जरी उतरलो जगाच्या बाजारात तरीसुद्धा ते काही आपलं जे तो टिकाव आपण धरू शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याही जीवनात काही अपूर्तता राहते आणि आपण मग समाज असा आहे, लोकांना कळत नाही, लोकांना पटत नाही, लोकच आमच्या जवळ येत नाही, आम्ही जवळ गेलो तरी जवळ करीत नाहीत असं वाटतं. परंतु जर सगळ्या लोकांना आपल्या स्वतःच्या स्वरूपाची आवड आहे की नाही, आणि आपण जर स्वरूपरूप झालो तर सगळ्यांनाच आपण आवडणार आहे की नाही. सर्वांनाच आपल्यापासून काहीतरी लाभ घ्यावा असं वाटणार. म्हणून आपण ह्या श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य घेऊन चाललो. शिवाय आपण ना कोणाचं काही घेणं ना देणं आहे पण घेणं नाही. वर्षतू सकळ मंडळी काय ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, सगळ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय आपल्या भोवती जमा होतील. आपल्याला जे वाटतं ना काही जे असंसर्गी लोक आहे म्हणजे संसर्ग करण्याला योग्य नाही, आपल्या दृष्टीनं कोणीच नाही असंसर्गी, कारण सगळे काय आहेत, आत्मरूप आहेत. अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना आपण जर केली आणि मग
या ठिकाणी आपल्याला कोणापासून धनाची इच्छा नाही, मानाची इच्छा नाही, आपल्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा नाही, इतकंच नाही मोक्षप्राप्तीची पण इच्छा नाही, कारण मोक्ष आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. या अनुभूतीत आपण एकदा रममान झाल्यावर आपल्याला कोणता प्रतिबंध आहे? कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध नाही. त्या मनुष्याला त्यांनी सांगितलं की सगळं जग हे नंदनवन आहे. आचार्यांचं स्तोत्र आहे की संपूर्ण जगतच त्याला काय आहे? नंदनवन. आनंद घ्यायचा आहे फक्त. पण हे करत असताना ह्या सगळ्या महत्त्वाचं आपण जेव्हा चिंतन करतो, बघा कुठेही इतका परवलीचा वेदांताचा शब्द आहे सच्चिदानंद, आहे की नाही? कुठेही गेलं का आपण की सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हटलं की माणसाला एवढा आनंद होतो. सच्चिद आणि आनंद शब्दाचं जर आपल्याला शक्ती कळली तर इतका आनंद होतो की मी त्रिकालाबाधित सद्रूप नित्य आत्मा आहे की नाही? मी स्वयंप्रकाश आहे. माझं प्रकाशन करण्यासाठी कोणाची गरज नाही, बुद्धीची सुद्धा गरज नाही. माझंच नाही का कोणत्याच आत्म्याचं प्रकाशन करण्याला बुद्धीची गरज नाही. कोणत्या सर्वांचा आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि सर्व आनंद घनीभूत आनंद हे सगळ्यांचं माझ्यासहित सर्वांचं स्वरूप आहे. आणि सर्वांचा आत्मा अनेक नसून तो काय आहे? एकच आहे. तो व्यापक आहे, तो असंग आहे, निर्विकार आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त स्वभाववान आहे. अशा प्रकारचं ही जे आपल्याला श्रुती माऊलीनं दिलेले आणि हा जो सिद्धांत आहे हा अपौरुषेय वेदाचा सिद्धांत आहे. कोणत्याही मनुष्याच्या बुद्धीमधून निघालेला हा सिद्धांत नाही. मानवजात जेव्हा निर्माण झाली तेव्हा मानवजातीला नित्य सुखी ठेवण्यासाठी, नित्य ज्ञानस्वरूप करण्यासाठी, अमर करण्यासाठी हा द्रष्ट्या ऋषींचे समाधी भाषेतले हे मंत्र अपौरुषेय वेदाचे त्यांच्या समोर असे नाचतात आणि त्याचं त्यांच्याकडून उच्चारण होतं. शृण्वन्तो अस्य अमृतस्य पुत्रः आये धामानी दिव्यानी तस्तु. लोक अनाथ आहेत, अपराधी आहेत असं म्हणून ऋषीमुनी त्यांना सांगत नाही तुम्हाला मी कुणीतरी नाथाची भेट घालून देतो, तुम्ही अनाथ झाले, तुम्ही अपराधी आहे, तुम्हाला अपराधातून काढतो आणि निरपराधी करतो असं म्हणत नाही. अरे मूळचेच तुम्ही काय देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्हाला जर अमर आहा खरे की खोटे पाहते न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुकाराम महाराजांनी ही अनुभूती घेतली आणि लोकांना सांगितली. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील आपल्याला नेहमी चिंतन करायचं ते सच्चिदानंद अद्वय स्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. आणि सच्चिदानंद अद्वयाचं यथार्थ चिंतन झालं की नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आत्म्याचं स्वरूप प्रत्येकाला ज्ञात होतच असतं. म्हणून आपण नेहमी आपण स्वतः मरणभयापासून मुक्त झालो की नाही, आपल्या ठिकाणी ज्ञानाची काहीतरी इच्छा आहे, अजून आपल्या ठिकाणी काहीतरी अपूर्तता आहे ज्ञानाची, शास्त्रज्ञान. आणि जर समजा ते शास्त्रज्ञान आपल्याला झालं नसेल, नाही पण अजून आमका ग्रंथ राहिलाच असं वाटत असेल, तर आपल्या ठिकाणी स्वयंप्रकाश ज्ञानाची शक्ती कळली का? आता सगळं झालं पण मला आनंद, जसे संसारी लोक म्हणतात की मला आनंद कशाने होईल, काय मुलबाळ झाल्याने होईल, धन मिळाल्याने होईल, कीर्ती मिळाल्याने. तसा हा काय म्हणतो मला आनंद होईल पण आनंदाचा अजून एक राहिले, मला सगुण साक्षात्कार व्हायचा राहिला किंवा मला निर्विकल्प समाधी व्हावं असं वाटतं, मला दुःखाची अप्रतीती व्हावी असं वाटतं. तर ह्या पुरुषाला आनंद शब्दाचे किंवा मी स्वरूपभूत आनंद आहे किंवा आनंद हे माझं स्वरूप आहे हे त्याला कळलं असं म्हणता येईल का? नाही. म्हणून या सगळे जे निकष आहे ते सगळे निकष आपल्या ठिकाणी लावून पाहिलं आणि त्याच्यात जर आपल्याला असं वाटलं खरोखर भगवंताची आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणाची, ईश्वराची, शास्त्राची, गुरुची ह्या सगळ्या कृपा एकत्रित फलीभूत झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आपल्याला ज्या आपल्या क्रियांचा जर आपण मेळ लावायला लागलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर त्याचा मेळ लागला पाहिजे असं काही नाही. कारण काय, ह्या क्रिया सगळ्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आद्यस्थ आहेत. दृष्टी सृष्टीवाद आहे, आज्ञातवाद आहे. ज्ञात सत्ता दिली पदार्थाला तरी आपला अज्ञात सत्ता दिली तरी ते पदार्थ मिथ्याच आहे, त्यांच्या संबंधाने विचार करायचं कारणच नाही. बरं आत्मस्वरूपाने विचार करायचं कारण नाही का? तर विचाराचं फल काय आहे? विचारात जे आहे ते बोधा, जीव ब्रह्मैक्य हे तर काय नित्य सिद्धच आहे. बरं मोक्ष प्राप्त करायचा का? मुक्तता हे माझं स्वतःचं स्वरूपच आहे, बंधन मला ठाऊकच नाही. अशा प्रकारचं आपण जर चिंतन केलं शांत मनाने, त्याला काय फारच वेळ लागतो असं नाही, पण मधून जसं भांडं किती स्वच्छ असलं आणि ते घासलं नाही तर पुन्हा काय होतं, त्याच्यावर धूळ जमा होते. त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा वाटतं की या ठिकाणी मी देहात्मभावना जागृत होण्याची वेळ आली, तत्काळ
न चिरेन, मात्र न चिरेन, उशिरा नाही. तर त्याच्या काय तत्काल मी असंग ब्रह्मरूप आहे. ज्या कारणाने आपल्याला प्रतिबंध होतो की आपल्याला मरण भय आहे, तर आपण मी असंग निर्विकार अशा प्रकारचा एकमेवा द्वितीय नित्य आत्मा आहे. जर मला ज्ञानाचे अज्ञानी वाटायला लागलं तर मी ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे. मला दुःख वाटायला लागलं तर आनंद घन ब्रह्म मी आहे. मला जर द्वैतात्मक भास होत राहिला तर त्या ठिकाणी अद्वैत स्वरूप केवळ माझंच आहे, द्वैत फक्त भासात्मक आहे. अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला एक प्रकारचा स्वामींच्या भाषेमध्ये आनंदाचा डोल येतो. आणि तो एक वेळा आनंदाचा आलेला डोल आपलं कमीत कमी 24 तास तर संरक्षण करेल की नाही त्याच्यामध्ये, म्हणजे आपली बॅटरीचं चार्ज होईल की नाही. ते त्याच्याप्रमाणे ही गोष्ट आपल्याला सगळं आपण करणारं जे साधन आहे, शास्त्रचिंतन करू आपण किंवा आपलं आत्मचिंतन ध्यान करू, कोणत्याही प्रकारचं मनन करू, हे सर्व कशासाठी चालले, हे आपल्या स्वतःच्या उद्देशाने चाललेले आहे. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत. आपल्या आत्म्याचं अवसादन व्हायला लागलं, आपल्या ठिकाणी थोडीशी बुद्धीची चित्ताची शैथिल्यता आली, हे आपण पाहिलं की आपणच तत्काल जागृत व्हायला पाहिजे. आणि हे सर्व करताना आपलं परम भाग्य हे की हे आपल्याला तारुण्यात करायला मिळतं किंवा म्हटलं तर बालवयात करायला मिळतं. आणि ह्याच्यामुळं आपलं पुढचं जीवन जे आहे ते पुढचं भौतिक जीवन कशा रीतीनं जाईल याचाही विचार करण्याचं कारण नाही. ज्या परमात्म्याने आपल्याला हे शरीर दिलं आहे तर त्या शरीराचं प्रारब्ध जे आहे त्याचं पोषण करणार आहे, तेव्हा त्याच्याविषयी जास्त नको चिंता करू. वस्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. आपल्या संप्रदायात केवळ निर्गुणाचं चिंतन आणि त्याला आपण म्हणतो की अत्यंत शुष्क असा केवळ विचार आणि त्याच्याद्वारा प्राप्त होणारा बोध, हे काय आपल्या संप्रदायाचं स्वरूप नाही. आपल्या पूर्वसुरींचं जर पाहिलं, ज्ञानोबराय तुकोबाराय कोणते सगळे संत जीवन, तर याच्यामध्ये त्यांनी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती केलेली आहे. आणि भक्तीमध्ये काय आहे, भक्तीमध्ये एक प्रकारचं आनंदाची अभिव्यक्ती आहे. भक्तीमध्ये काय सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. केवळ आपल्याला शुष्क विचार नाही, तर ज्याला आपण म्हणतो की अत्यंत रसमय अशा प्रकारचं विचाराला सहाय्यक अशा प्रकारचं भक्तिप्रेमाचं आलंबन आपल्याकडे आहे. म्हणजे सोन्याला सुगंध आहे. अशा परंपरेत, अशा संप्रदायात, अशा संत मालिकेत एक ज्ञानवंश म्हणून आपण त्यांचं जन्म झालेला आहे. त्यामुळं आणि ज्ञानोबरायांसारखं क्षेत्र आहे. रात्रीच कोणीतरी सांगितलं की आता कोणतं एक नवीन पुस्तक आलं, त्याच्यामध्ये त्या आरा थेरपीमध्ये काल कोणी सांगितलं मला की ते पुस्तकात वाचला, हे बाळासाहेबांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही ज्याला कांतिमान दीप्तिमान जी प्रकाश किरणं आहेत तर ती ह्या अलंकापूर क्षेत्रातून निघतात सगळ्या विश्वामध्ये, असं त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, कबुली दिली. मग असं एवढं आपल्याला जर मोठं साह्य या ठिकाणी आहे, एवढं मोठं आश्रयस्थान आहे, तर चिंता करायचं सुद्धा काही काम नाही याच्यामध्ये. आणि आपण एक दिवस चिंतन केलं होतं, समजा जीवनाच्या सायंकाळी उत्तर कालामध्ये जे काही हाल होतील ते होताना कोणाचे होतील, देहाचे होतील का सूक्ष्म शरीराचे होतील. सूक्ष्म शरीर तर आताच पक्क केलेलं आहे की नाही, अज्ञानाला तर आताच घालवलेलं आहे. आणि राहता राहिला काय स्थूल देह. मग त्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, देह आम्ही केला भोगाचे सांभाळी आणि राहिलो निराळी माना. या ठिकाणी आम्हाला मान अपमान त्या शरीराचं होणारं काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही. बरं, शरीर हे आपलं कायम स्वरूपाचं राहणार नाहीच आहे. ज्यात तिथे उत्पन्न झालेले त्या तिथे विनाशी यत उत्पाद्यम तद विनाश्यम आहे की नाही, ते विनाश्य आहेच आहे. आणि त्याचा जो काळ आहे तो काळ किती आहे, एक क्षणभरचाच काळ आहे. अनादी काळापासून किती काळ गेलाय आपला हे जन्म झालं तर आपल्याला सांगता येत नाही. शास्त्राला देवाला सुद्धा सांगता येत नाही, अनादी म्हणतो आहे की नाही. आणि त्यात ते संपलं, आणि ते संपलं, अनादी काळचं अज्ञान संपलं, जीवत्व भाव गेला. आणि पुढं काय राहिलं, जीवत्व भाव तर दशा मावळली, परंतु आयुष्य उरले देहाचे तटी. आणि त्या एवढ्या अनादी कालाच्या मनाने 100 वर्षाचे आयुष्य काही द्यायला असेल, 50 वर्षाचं, त्याच्यात उर्वरित कालामध्ये तो क्षणच नाही का, पंचदशीमध्ये सांगितलं ना, तो एक क्षणच नाही का, त्या क्षणभर आयुष्याची काय चिंता करायची कारण आहे का, कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही. ह्या रीतीनं जर आपण राहिलो तर मग खऱ्या अर्थाने आपण समाजात उपदेशक म्हणून आपली काहीतरी योग्यता प्राप्त होते. आणि त्याच्याद्वारा जो केला जाणारा जो उपदेश आहे तो लोकांनाही काय होतो, फलदायी होऊ शकतो. आणि त्याच्यातही आपलं काही काय नाही, आपल्याला देवाने माध्यम केले उपदेशक म्हणून. आपल्याला कधी देवाने स्वप्नात तरी सांगितलं का तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा. जसं जोग महाराजांना आज्ञा झाली, साखरे महाराजांना आज्ञा झाली, गुलाबराव महाराजांना आज्ञा झाली, त्या गायसाच महाराजांना आज्ञा झाली, त्यांनी
त्याने काय केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, त्याचं भाषांतर केलं आणि त्यांनी देवाच्या सत्तेतून त्यांनी केलं. तसं तर आपल्याला कुठंच काही नाही आणि लगेच आपण बुडते हे जन न देखवे डोळा म्हणण्याचं काही कारणच नाही. हे करायचं झालं तर आपली एक सेवा आहे की नाही. आपलं तुकाराम महाराज म्हणतात ना, आईशे म्हणजे मी जगाला माझ्यासहित सगळ्यांना आईशे जागवितो जना आणि सरीशे, आईशे जागवितो मना आणि सरीशे जना सहित. तुकाराम महाराजांनी अगोदर जना नाही म्हटले, अगोदर मना जागवितो आणि मग सरीशे जे प्रवाहात येतील त्यांच्याबरोबर त्यांनाही जागृती होईल. एवढंच आपला उद्देश असला पाहिजे. आणि लोकांच्या प्रवाहामध्ये जरी आपल्याला जायचं झालं तर लोकांच्या प्रवाहात नाही गेलो पाहिजे, आपल्या प्रवाहात लोक आले पाहिजे, ऐके नाही. मग आपला प्रवाह कोणता आहे, अध्यात्माचा प्रवाह आहे. त्या प्रवाहात ज्याला येईल ते, नाहीतर आपण म्हणतो त्यांना आणण्यासाठी त्यांच्यामध्ये गेलंच पाहिजे. त्यांच्यामध्ये गेलं तर तुम्ही तुमचं सामर्थ्य कधी आहे तर त्यांना तुमच्या प्रवाहात आणलं तर, नाहीतर तुम्ही जर त्यांच्या प्रवाहात गेले तर मग अध्यात्म त्यांच्यामध्येच काय झालं, प्रवाहित झालं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, विशेषतः हा 6वा तरंग जो आहे, तर ह्या 6व्या तरंगामध्ये तर्कशुद्ध पद्धतीने केलेलं चिंतन आहे. कोणतं, सच्चिदानंदाचं. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. त्याच्यामध्ये एक अंश सांगितला कसा, मी सद्रूप आत्मा आहे असं सांगितलं. तसंच आता दुसरी जी आवश्यकता आहे, आपण अनेक वेळा चिंतन करत असतो, थोडक्यात सांगतो. मनुष्याला जी मागणी आहे, मी नित्य असावा असे आहे की नाही, बरोबर आहे ना. पण केवळ नित्य असावं त्रिकालाबाधित एवढीच मागणी नाही मनुष्याची. कारण त्रिकालाबाधित तर आपल्यापेक्षा आयुष्य हिमालयाला जास्त आहे की नाही, बरोबर ना. मग जर तुम्हाला कोणी म्हणलं हिमालय करतो तर तुम्ही म्हणा काय उपयोग आहे, ते तर पाषाण आहे की नाही, पाषाणाचा राशी आहे, त्याला काही ज्ञान आहे का, स्वतःचं नाही इतराचं नाही. म्हणजे आम्हाला दुसरी मागणी कोणाची आहे, ज्ञानाची मागणी आहे की नाही. आम्हाला ज्ञान असलं पाहिजे, इतरांचं असलं पाहिजे, स्वतः असलं पाहिजे, सगळ्या व्यवहाराचं असलं पाहिजे, सगळं आमच्या ठिकाणी ज्ञान पाहिजे. ही आपल्या काही हातून प्रत्येक जीवाची मागणी आहे. म्हणजे याचा अर्थ केवळ सच्ची मागणी आहे का, आपली चितची पण मागणी आहे, ज्ञानस्वरूपाची मागणी. आता केवळ सत आणि चित एवढं मिळालं का झालं का पुरं, नाही. आपल्या त्या आपण नेहमी चिंतन करतो की अश्वत्थाम्याला चिरंजीव आहे की नाही, मग तो अमर आहे की नाही, मग त्याला ज्ञान नाही का, कितीतरी शास्त्राचं ज्ञान आहे, अस्त्राचं ज्ञान आहे, क्षत्रकलेत तो निपुण आहे की नाही, परंतु त्याला ज्ञान नाही का, ज्ञान आहे. मग तो चिरंजीव आहे, त्याला मरणाचं भीती आहे का, नाही. बरं तो अज्ञानी आहे का, त्याला सगळं ज्ञान आहे. आपण जाऊन आता काही काही लोकांना अजून नर्मदा परिक्रमेमध्ये तो भेटतो. ज्या लोकांनी नर्मदा परिक्रमेची पुस्तकं आहे लिहिलेलीत काही लेखकांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अश्वत्थामा आम्हाला एका वेगळ्या रूपामध्ये भेटला, काही लोकांना त्यांनी प्रगट दर्शन दिलं, असं त्याचं आहे. आता जर एखाद्याने अश्वत्थाम्याला विचारलं की कसं काय बरं चाललंय ना, काय तुमचं भाग्य आहे, हनुमान रायानंतर तुमचाच नंबर आहे की नाही, हनुमान रायानंतर तुमचाच नंबर. तर म्हणतो काय करता, त्या हनुमान रायाचं सोडून द्या. मला त्या हनुमंताकडे पाहूनच मला वाटलं होतं की चिरंजीव झालो, आपण एक कृतार्थ झालो, परंतु आता वाटतं की कुठून ही मागण्याला बुद्धी झाली, कुठून मी चिरंजीव झालो, माझं आयुष्य कधी संपल याची मी वाट पाहतो. का हो, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्हाला नित्यता आहे की नाही, तुम्ही चिरंजीव आहात. तो म्हणतो काय त्या ज्ञानाचा उपयोग. तो आपल्याला माहिती आहे, त्यांनी त्या पांडवांची मुलं ज्या वेळेला मारली, त्या पांडवांच्या छावणीमध्ये जाऊन काय त्याला म्हणतात, हा झोपेमध्ये असताना नंतर त्याच्या जो मणी होता, तो तेजो मणी तो काढून घेतल्यामुळं त्याच्या ठिकाणी झाले, त्याला चिरंजीव तर तो राहिला, पण मणी काढून घेतल्यामुळे तिथे झाली मस्तकामध्ये खोक, एक म्हणजे एक जखम, आणि त्या जखमेतून सारखा रक्त पाझरतो आणि त्याच्या मस्तकात सारख्या वेदना होतात. आता असं जर जीवन असेल आणि ते चिरंजीव असेल तर कोणाला वाटतंय का, कारण का त्या जीवनात आनंद नाही. म्हणजे आम्हाला काय पाहिजे, आनंद. तो म्हणतो की हनुमान रायाचं बरोबर आहे वा, हनुमान रायाचं कुठं सांगता. हनुमान रायाला रामाने विचारलं तरी, रामप्रभूने विचारले की हनुमान राय तुम्ही कोण आहात, तर त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी देहदृष्ट्या तो दासोहम, देहदृष्टीनं विचारता का तुम्ही, आपल्या स्वामीला म्हणतो तुम्ही विचारता प्रश्न, तुम्ही कोणत्या दृष्टीने विचारता, देहदृष्टीने विचारत असाल तर देहदृष्ट्या तो दासोहम, मी देहदृष्टीनं तुमचा दास आहे. नाही आता तुम्ही यांनी विचारता का, देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या मी एक जीव आहे तेव्हा माझ्या जीवरूपाने मला विचारता का तो कोण आहे, तर जीवदृष्ट्या तोदंश हा, जीवदृष्टीनं पाहिलं तर मी तुझा काय आहे, एक अंश आहे. ममय अंश जीवलोके, तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी तुमचा अंश आहे. आणि जर तुम्ही का आत्मदृष्टीने विचारता, तत्वता विचारत असाल तर तत्वदृष्ट्या त्वमेवाहम, तत्वदृष्टीनं कोण आहे,
तू आणि मी एकच आहे, इति मे निश्चला मती, हे अशी माझं निश्चल दृढ निश्चय आहे, असं उत्तर दिलं. आता त्याला मरणाचं भय आहे का? नाही. त्याला ज्ञानाचं भय का? ज्ञानस्वरूप आहे तो. बरं, आनंदाचं भय, आपलं आनंदाची उणीव वाटते का? नाही, कारण तो काय आहे? घनीभूत आनंद, तुम्ही आणि मी काय आहे? एकच आहे. तो म्हणतो हे काय मला साधलं नाही. सच्चित कळालं पण आनंद कळालं नाही तर सगळं व्यर्थ गेलं. आणि हनुमंतरायाला सद्रूप कळालं का चिद्रूप कळालं का आनंदरूप कळालं? तिन्ही कळल्याशिवाय जीवनात कृतार्थताच येत नाही. तिन्ही कळल्याशिवाय जीवनात कृतार्थताच येत नाही. परंतु तिन्ही कळण्यासाठी जे द्वैत आहे त्या द्वैताची काय वाट? तिन्ही कळण्यासाठी द्वैत जसंच्या तसं सत्य ठेवून हे कळेल का द्वैत मिथ्याच ठरावं लागेल? मिथ्याच ठरव का? द्वैत मिथ्या ठरल्याशिवाय अद्वैत राहणार नाही. ऐक नाही. म्हणजे मनुष्याला सच्चित आनंद आणि अद्वयाची मागणी आहे. आणि जर आपण तत्वदृष्ट्या त्वमेवाहम झालं तर काय? निहनानास्ति किंचन, अशी स्थिती प्राप्त होईल. आणि एकमेवा द्वितीयम अहम, ऐक नाही, एकमेवा द्वितीयम अहम. आपण नेहमी चिंतन करतो की अखंडानंद स्वामी म्हणतात भक्ती ज्ञान याच्यामध्ये एवढाच फरक आहे. भक्ती जर असेल तर काय करतो? शास्त्रावर श्रद्धा ठेवून सर्वम त्वमेव, तूच परमात्मा सर्व आहेस, असं भक्तीमध्ये असतं. आणि सर्वम अहमेव सर्वम, मीच सर्व झालेलो आहे. त्या वामदेवाचं वेदामध्ये वर्णन आलं की वामदेव काय म्हणतो? सूर्य मी झालो, चंद्र मी झालो. काय असलं तर सांगा ते त्याची पंक्ती. तर तो म्हणतो मीच सर्व काही झालेलं आहे. मग जर मी सर्व म्हटलं तर त्याला म्हणायचं ज्ञान, आणि तूच सर्व म्हटलं तर त्याला म्हणायचं भक्ती. ज्ञान आणि भक्तीमध्ये काय भेद आहे? काही नाही. फक्त तू मी ह्या शब्दाचा प्रयोग आहे का? ते वास्तव आहे, शब्दाचा प्रयोग आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा आपली ही जी मागणी आहे त्याच्यामध्ये आता कोणतं पाहिजे? चित्स्वरूप. तर मी चित्स्वरूप कसं आहे याविषयी, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरात काय आलं? पहिल्यांदा मी सत्स्वरूप आहे. आता मी चित्स्वरूप. एक नेहमी लक्षात घ्यायचं की आपल्याला जे काय आपल्या जीवनामध्ये वैगुण्य त्रुटी वाटते किंवा थोडंसं समाधानाची उणीव वाटते तर त्याचं कारण काय याचं शोधायचं. मला मरणाचं भय आहे का? मला ज्ञानाच्या विषयी काय म्हणजे अज्ञानाचं भय आहे का? मला आनंदामध्ये ज्याला परिपूर्ण आनंद म्हणतात तो वाटत नाही का? कारण हे सगळ्या गोष्टी ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, अशी स्थिती माझी का झाली नाही? किंवा मला दुसऱ्या द्वैताविषयी आवडणे माझ्या चित्तात होत नाही का? द्वैताविषयी आवडणे काय? सुस्थिरे यदि भवेत, काय ना? द्वैतावज्ञा चित्तामध्ये चित्ते द्वैतावज्ञा सुस्थिरे सुस्थिरा भवेत. तर सुस्थिर अशी झाली पाहिजे. तेव्हा जी जी त्रुटी असेल त्याच्या रीतीनं आपण चिंतन केलं पाहिजे. नाही तर आपली उणीव असते एक आणि प्रयत्न चाललेत दुसरे, ते कसे काय पूर्ण होणार? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, ऐक नाही. म्हणून आपण तशा ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, किती जरी आपण ग्रंथ ऐकत राहिले आणि कितीही पठन करीत राहिले तरी हे निवृत्त होणार नाही. हे सगळं चिंतन कोणी करावं लागेल? आपलं आपण. हे श्रवण केलेल्याचे जे कुठं जे निकष आहेत ते जे आपल्या ठिकाणी त्रुटी असेल त्या ठिकाणी आपण त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला म्हणजे माणसाला हा परमार्थाचा प्रवास एकदम सुगम होऊन जातो, कमी काळात होतो, कमी श्रमात होतो याच्यामध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण विचारसागर किंवा वेदांताच्या चिंतनाची उपयोगिता आहे. नाही तर वेदांताचं श्रवण जरी केलं आणि आपल्याला जर समाधान झालं नाही तर त्याच्यापासून जे लोकांना नामस्मरणापासून तीर्थयात्रेपासून यज्ञदान तपादिकापासून अदृष्ट उत्पन्न होतं तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अदृष्ट ह्या श्रवणादिकात उत्पन्न होतं. पण फक्त काय अदृष्ट उत्पन्न होण्यासाठी आपला प्रयत्न चालला आहे का अदृष्ट संपवण्यासाठी चालला आहे? ऐक नाही. अदृष्टाला बाधित करून टाकायचं आपल्याला. त्याच्या अधिष्ठान ज्ञानाने अदृष्टही नाही दृष्टही नाही, जे आहे ते आहे, ज्यो का त्यो, अशा प्रकारचं आपल्याला एक कृतकृत्यता ज्याला म्हणतात की जे कृतम येणं, जे करायचं ते मी आज सगळं झालेलं आहे, आता मला काही करायचं म्हणून नाही, मला जाणायचं ते सगळं जाणलेलं आहे, जाणायचं सुद्धा नाही, अशा प्रकारचं मनुष्याला भावना करायची. काय सगळ्या प्रकारच्या उपासना मी सगुण निर्गुण सगळ्या प्रकारचं नाही, चित्ताची एकाग्रता योगाची साधना अनेक जन्मामध्ये सगळी झालेलीच आहे. आता फक्त एकच उपाय आहे आणि तोच उपाय माझा, मी काय झालो तत्पर झाले पाहिजे. तत्परा हा संयतेंद्रिया, असा फक्त मी आता एकच
देव माझा आणि मी देवाचा, मग देवाचा म्हणजे भेद समजून नाही, ते काय आहे, मी ते तू आणि तू ते मी, अशा प्रकारचा निश्चय. याच्याशिवाय बरं आता हे एकदा वेदांत श्रवण झालं आणि आपण जर दुसऱ्या साधनाकडे लागलो तर महाराज चित्त आपलं एकदम शांत राहील का? कधी राहणार नाही. कारण आपल्याला एक काय कळलेलं आहे, त्याची एक दिशा, त्याचं आपलं जे लक्ष आहे ते लक्ष कळलं. बरं लक्षच कळलं नुसतं का, लक्षाचं साधन पण कळलं. बरं लक्षाची साधना अनेक असली तरी त्याच्या साक्षात अंतरंग साधन पण आपल्याला कळलं की नाही? कळलं तर कळलं, आपण त्याच्या अनुष्ठानातही प्रवृत्त आहोत की नाही? म्हणून आता दुसरं जरी काही केलं तरी आपल्याला चित्ताला समाधान होणार नाही. आणि दुसरं साधन केलं तरी आपण जाणून करणार. कशासाठी? की आपल्याला लक्ष कुठे आहे आपलं, तिथं आहे. आता आपल्याला असणाऱ्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी आपण हे साधन करीत आहोत, ते जाणून करीत आहोत, असं एक प्रकारचं समाधान मनुष्याला राहील, आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी आपण जमेत धरून मग हे चिंतन केलं पाहिजे. हा ग्रंथच असा आहे, विशेषतः हा तरंग असा आहे की थोडा त्याला तर्कशुद्ध पद्धतीने केलेल्या चिंतनामुळं मनुष्य एकदम निस्संदेह होतो. म्हणजे प्रमेयाविषयीची जे संभावना आहे, जीव आणि ब्रह्म याच्यात भेद सत्य आहे का, अभेद सत्य आहे, अशा प्रकारचं मनुष्याला कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, एवढं याच्यात चिंतन केलेलं आहे. आणि परवा सांगितलं होतं की अजून एक लक्षात ठेवा की जर समजा याच्यातल्या काही पारिभाषिक शब्द आपल्याला कळले नसतील किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला काही शंका आल्या असतील तर त्या सगळ्या शंकांचं निवारण हे वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये ह्याच ग्रंथकर्त्यांनी निश्चलदासजींनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये 7वा आणि 8वा पद जर आपण सगळा वृत्ती प्रभाकर पाहिला तर त्याच्यात आणखीनच आपल्याला ह्या विचारसागराचं खूपच रहस्य जे आहे ते खुलं होतं. परंतु समजा नाही पाहायला मिळाला आपल्याला काही प्रतिबंधामुळं, तरी कमीत कमी 4थं वर्ष सुटण्याच्या अगोदर 7वा आणि 8वा प्रकाश, ह्या प्रकाशाचं जर आपण रहस्याचं चिंतन केलं तर पुष्कळ आपल्याला सगळा विभाग जो आहे आत्मानात्म विभाग हा पूर्णपणे स्पष्ट होतो. कोणत्या? ह्या 6व्या अध्यायाचं स्पष्टीकरण करणारा असा आपलं 6व्या तरंगाचं स्पष्टीकरण करणारं हे 7वा आणि 8वा प्रकाश कुठे वृत्ती प्रभाकरामध्ये. एवढं केलं तर भले आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रस्थांतरेचं चिंतन करायला मिळालं नाही तरी काही काळजी नाही, आणि करायला मिळालं तर मग काय सोन्याला सुगंधच आहे, अशा प्रकारची स्थिती. म्हणून आपण शिकत असताना अजून आपली पुढं कुठं झेप घ्यायची असे संकल्प जर आपण ठेवले तर आपली पुन्हा काय होते, शिकण्यामध्ये रुची वाढत जाते. नाहीतर काय आपलं आता हे चिंतन झालं असं वाटतं ना आपण इथंच थांबतो. थांबायचं नाही, त्याच्यामध्ये एक तर कालक्रमणाही चांगली होते आणि आपल्याला नवीन नवीन एक प्रकारची सिद्धांत मौक्तिक ते आपल्याला करतला मलकवत होतात. म्हणजे आपल्या तळहाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट होतं, आपलं शांत बसलं तरी काही नाही. नाही तर माणसाला कायम कुठंतरी आपल्याला हात पसरावा वाटत राहतो. अरे आत्मारूप असणाऱ्या मला कुठं हात पसरायचा आहे की नाही? हात पसरी जिने धिकत्याचे. या ठिकाणी मला शास्त्राकडे भीक मागायची नाही, गुरुकडं नाही, ईश्वराकडं नाही, विद्वानाकडं नाही, कोणाकडेच मागायची नाही. देवानी माझी सर्व परिपूर्णता केलेली आहे, अशा प्रकारचं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि ही स्थिती येत नाही तोपर्यंत मात्र वेदांत वाक्येषु सदा रमन्तः, तोपर्यंत आपल्याला वेदांत वाक्याचं चिंतन केलं पाहिजे. असं आता बघा, आत्मा चित स्वरूप आहे. आता हे पंक्ती बघा, कोणाला काय वाटलं तर विचारा. आत्मा चित स्वरूप आहे, तसाच आत्मा चित स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. चित म्हणजे काय? स्वयंप्रकाश असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाला चित म्हटलं की ज्ञान, आणि ज्ञान म्हटलं की चित. नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिय त्याचे प्रकाशन करतात असे म्हणावे तर अंतःकरण आणि इंद्रिये परिच्छिन्न आहेत म्हणून ती कार्य आहेत. ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. आणि जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिये जड आहेत म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. आता आत्मज्ञान स्वरूप कसं आहे याविषयी दुसऱ्या लोकांची काही मतं आहे, ते झालेलाच विषय न्याय, अनुवादी किंवा सांख्य यांच्या रीतीनं सांगत आत्मा कसा स्वयंप्रकाश आहे किंवा चिद्रूप आहे हे आता आपल्याला सांगतात. ते सांगत असताना म्हणतात ज्ञान, इथं चित्त शब्दाचा अर्थ काय? प्रकाशरूप ज्ञान. प्रकाशरूप ज्ञानाला चित्त असं म्हणतात. किंवा जे सगळ्यांचं प्रकाशन करतं आणि स्वतःच्या प्रकाशनासाठी आणण्याची अपेक्षा करत नाही, अशा प्रकारचं त्याला म्हणतात ज्ञान. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की स्वसंवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम अशी त्याची व्याख्या केली. जे काय आहे अवेद्यत्वे सती, जे जाणण्याचा विषय तर होत
नाही. आणि काय आहे, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम, आणि अपरोक्ष रूप असतं त्याला म्हणतात स्वयंप्रकाश वस्तू म्हणतात, त्याला चित असं म्हणतात. आता नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाश रूप म्हणा. न्यायामध्ये आत्मा काय मानला आहे, अप्रकाश, म्हणजे न्यायामध्ये आत्मा काय मानलेला आहे, जड मानलेला आहे. सुषुप्तीत आत्मा कसा असतो, जड न्यायमताप्रमाणे, आणि मोक्षकालात आत्मा कसा असतो, जड असतो असं ते मानतात. आणि मग त्या आत्म्याचा ज्ञान हा काय मानतात, गुण मानतात. आता नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाश रूप म्हणा. जर तुम्हाला घाईने मी वाचतो असं वाटलं तर लगेच सांगा, थोडं सावकाश घ्यायला, किंवा एखादी वस्तू परत सांगा असं सांगा. कारण आता हे जेवढे थोडे आहेत आपल्या ह्याचं 6व्या तरंगापर्यंत सगळ्यांना जवळजवळ विषय आकलन होतं, कारण सगळ्यांनी सातत्य ठेवल्यामुळे त्यांना विषयाचं आकलन होते असं आमची धारणा आहे. म्हणून थोडासा वेगाने घेतो. पण याचा अर्थ असा नाही का विषय लक्षात नाही आला तरी पुढं चाला. आता जेवढा आपल्याला होईल तेवढा समजावूनच घ्यायचं. इथं नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाश रूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. आत्मा जर अप्रकाश आहे म्हणजे आत्मा दुसऱ्याचंही ज्ञान करत नसतं, स्वतःचंही ज्ञान नाही, असा मोक्ष कालात सुषुप्ती कालात आत्मा कसा आहे, प्रकाशरूप नाही म्हटलं म्हणजे याचाच अर्थ आत्मा काय झाला, जड झाला. आता आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय त्याचे प्रकाशन करतात असे म्हणावे. आता ते काय म्हणतात, आत्मा जडच आहे, स्वरूपात आत्मा कसा आहे, जड, परंतु काय होतं, अंतकरण आणि इंद्रिय यांच्याद्वारा त्याचं काय होतं, प्रकाशन होतं. मग त्यांनी लिहिलं ना, आत्म्याचा मनासहित इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा संबंध होतो. आत्मा मनसा संयुज्यते, आत्म्याचा मनाचा संयोग होतो, मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो, इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध होतो, आणि मग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो असं कोण म्हणतात, नैयायिक. आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय त्याचे प्रकाशन करतात असे म्हणावे. असं जर तुम्ही म्हटले की आत्म्याचं प्रकाशन कोण करतं, अंतकरण आणि इंद्रिय, तत्वता तो कसा आहे, जड, असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याविषयी सांगतात. तर अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न आहेत. अंतकरण व्यापक आहे का, नाही. मग इंद्रिय व्यापक आहेत का, नाही. ते कसे परिच्छिन्न आहेत, म्हणजे त्यांना देशकालाची मर्यादा आहे अंतकरण आणि इंद्रियांना. अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत. जे परिच्छिन्न असतं ते काय असतं, कार्य असतं. व्यापक असतं ते कार्य नसतं. आता एवढं तर झालं की नाही, अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न झाली म्हणजे इंद्रिय आणि अंतकरण कोणाचं तरी कार्य. आपल्याला माहीतच आहे, इंद्रिय कुठून तरी उत्पन्न झाली की नाही, कोणीतरी त्याचं कारण आहे की नाही, अंतकरणाचे कारण आहे की नाही. आपण परवाच पाहिलं, हे सगळी जी द्रव्य आहे ती प्रकृतीपासून पुढं उत्पन्न होतात, प्रकृतीचे कार्यच आहे की नाही. आणि जे कार्य असतं ते व्यापक असू शकत नाही. कारणसुद्धा कार्यापेक्षा काय असतं, व्यापक. कारण हे कार्यापेक्षा व्यापक असतं, अर्थात कार्य हे काय आहे, परिच्छिन्न आहे. ज्याच्या देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. परिच्छिन्न म्हणजे काय, देशाने किंवा कालाने अंत होतो. आता माझं शरीर या ठिकाणी या देशात आहे, तर दुसऱ्या देशात आहे का, नाही. मग त्या देशाने अंत झाला की नाही. बरं, आत्ता मी आहे, मृत्यूनंतर हे शरीर राहणार आहे का, मग याचा कालाने अंत झाला की नाही. बरं, ती वस्तू म्हणजे दुसऱ्याचं देह म्हणजे माझा देह आहे का, नाही. वस्तूने याला परिच्छेद केलाच की नाही. म्हणून जे परिच्छिन्न असतं म्हणजे देश कालाने ज्याचा अंत होतो त्याला काय म्हणतात, परिच्छिन्न. आणि जे कार्य असते ते जड असते, आणि कोणतंही कार्य जे असतं ते काय असतं, जड असतं. कार्य स्वतःला जाणत नाही आणि इतराला जाणता येत नाही. आणि त्या कार्य कसं झालं, अंतकरण इंद्रिय कार्यरूप आहेत, परिच्छिन्न आहेत. आणि जे परिच्छिन्न असतं ते काय असतं, आपलं कार्य हे परिच्छिन्न असतं, आणि जे परिच्छिन्न असतं ते जड असतं. आणि जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतकरण आणि इंद्रिय जड आहेत म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. नैयायिक म्हणतो अंतकरण आणि इंद्रिय काय करतात, आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण किंवा आत्म्याचं प्रकाशन करतात. पण जे स्वतःच परिच्छिन्न पदार्थ असतो तो किंवा जड पदार्थ असतो, जो पदार्थ परिच्छिन्न असतो तो सुद्धा काय असतो, जो कार्यरूप असतो तो परिच्छिन्न असतो, आणि जो परिच्छिन्न असतो तो कसा असतो, जड असतो. मग जड म्हणजे काय झालं, इंद्रियांचा आणि अंतकरणाचा देशाने किंवा कालाने अंत आहे की नाही, म्हणजे ती कार्यरूप आहेत की नाही, कार्यरूप आहेत अर्थात ती परिच्छिन्न आहेत म्हणून ती जड आहेत. तेव्हा ती जड असणारी अंतकरण आणि इंद्रिय ही आत्म्याचं प्रकाशन करू शकणार नाहीत.
जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिये ही जड आहेत, म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. याकरता स्वप्रकाशरूप आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. मग आता जर इंद्रिय आणि अंतःकरण जर आत्म्याचं प्रकाशन करू शकत नसतील आणि जर आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हा गुण उत्पन्न करू शकत नसतील, तर याचा अर्थ ज्ञान स्वरूप कोण आहे? आत्माच आहे, की त्या आत्म्याचं प्रकाशन करण्यासाठी इंद्रिय अंतःकरणाचा उपयोग नाही. का इंद्रिय अंतःकरणातच उलट ते प्रकाशन करतं, उलट, आणि त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. म्हणजेच आत्माच स्वयंप्रकाश आहे असंच म्हणणं भाग आहे. स्वप्रकाशरूप आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. आणि जर असे म्हणेल आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो, तर त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे. आता तो काय म्हणतो? नाही, आत्मा जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी काही ज्ञान नावाचा गुण आहे. आत्माच्या ठिकाणी आता तो काय म्हणतो? आत्मा जड आहे म्हणत होता. आता तो काय म्हणतो? आत्मा जर जड असला तरी आत्म्याच्या ठिकाणी काय आहे? ज्ञान. कारण मग काय झालं? इंद्रिय आणि अंतःकरण आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी तो म्हणतो काय आहे? ज्ञान नावाचा गुण आहे असं तो सांगतो. की आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान गुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाशन करतो. तो ज्ञान नावाचा गुण काय करतो? स्वतः आत्म्याचंही प्रकाशन करतो आणि अनात्मा असणाऱ्या इतर पदार्थांचंही प्रकाशन करतो असं जर तो नैयायिक म्हणेल, असं जर तो म्हणेल, तर त्याला विचारतात, तर त्यास असे विचारावे की ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे. त्याला सांगतात की तुझा जो ज्ञान नावाचा गुण आहे तो आत्म्याचं स्वतःचंही प्रकाशन करतो आणि इतर अनात्म पदार्थ अंतःकरण इंद्रियादिकांचंही प्रकाशन करतो. तर त्याला असं म्हणावं की तो ज्ञान नावाचा जो गुण आहे तो आत्म्याच्या ठिकाणी तू जो मानला तो नित्य आत्म्याच्या ठिकाणी राहतो का तो गुणसुद्धा अनित्य आहे असं विचारता येईल की नाही त्याला? तो जो म्हणतो ज्ञान नावाचा गुण आहे की जो आत्म्याचंही प्रकाशन करतो आणि इतरांचंही प्रकाशन करतो, तो ज्ञान नावाचा गुण आत्म्याच्या ठिकाणी नित्य राहतो की अनित्य राहतो? आता तो नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञानगुण आत्म्याचे स्वरूपच सिद्ध होईल. आता तो म्हणतो तो ज्ञान नावाचा गुण आत्म्याचं काय आहे? आत्म्याच्या ठिकाणी नित्य राहतो. आता नित्य जर त्याच्या ठिकाणी ज्ञानगुण राहत असेल तर आत्म्याचं ज्ञान हे काय झालं? स्वरूप. म्हणजे ते आत्म्याला सोडून ज्ञान कधीच राहत नाही. म्हणजे ज्ञान हेच आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे असं सिद्ध होतं. मग तू जे म्हणतो, मग तुझं हे जे काय म्हणणं आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानगुण म्हणणं हे योग्य आहे का? आणि तो ज्ञानगुण नित्य आहे असं म्हणणं तरी योग्य आहे का? मग त्यापेक्षा आम्ही सांगतो ना ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे. ज्ञानगुण नित्य आहे म्हणणं काय आणि ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे म्हणणं काय? सारखंच झालं की नाही? म्हणून सांगतात कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. आता ज्ञानगुण काय आहे? आत्म्याचं ज्ञानगुण आत्म्याच्या ठिकाणी नित्य आहे. आणि मग म्हणजे त्याचा अर्थ नित्य असणारं ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे असंच मान्य केलं की नाही? आता दुसरं सांगतात जर ज्ञान आत्म्याहून काय? कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. आत्मा कसा आहे? नित्य. आणि आत्म्याहून जे भिन्न असेल ते काय असतं? अनित्य असतं. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. ज्ञान जर आत्म्याहून भिन्न मानत असेल तर ते काय होईल? अनित्य होईल. याकरता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येणार नाही. ज्ञानगुण जर नित्य म्हणलं तर आत्म्याहून भिन्न म्हणता येणार नाही. आणि जर आत्म्याहून भिन्न म्हणलं तर ते ज्ञान काय झालं? अनित्य झालं. जे आत्मा नित्य आहे आणि जे आत्म्याहून भिन्न असतं ते काय असतं? अनित्य. तू जेव्हा म्हणतो की ज्ञानगुण हा नित्य आहे, मग नित्य असणारा ज्ञानगुण आत्म्याहून भिन्न म्हणता यायचं नाही. भिन्न म्हटला की ते काय होईल? अनित्य ठरेल. मग तुला काय म्हणणं चांगलं आहे? की ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे की नाही? आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान जड होईल. आणि तो म्हणेल ते ज्ञानगुण आत्म्याचा कसा आहे? अनित्य आहे. बरोबर आहे ना? अनित्य ज्ञानगुण म्हणजे कधी, म्हणजे याचा अर्थ काय झाला? ज्ञानगुण अनित्य म्हणजे जे आत्म्याहून भिन्न असतं ते सगळं पुन्हा कसं असतं? जड असतं. म्हणजे हा ज्ञानगुण अनित्य म्हटला म्हणजे ज्ञान काय झालं? जड. ज्ञान म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं? जड म्हणायचं. वधुत्व व्याघात आहे की नाही? म्हणून तुला तसंही म्हणता येणार नाही. ज्ञानगुण अनित्य म्हटलं की जे ज्ञानाहून काय, जे आत्म्याहून भिन्न असतं ते काय असतं? जड असतं. ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञानच काय झालं? जड झालं. कारण ते कधी असतं कधी नसतं. कारण जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. जर जे अनित्य पदार्थ असतो तो काय असतो? जड. मग ज्ञानाला अनित्य म्हणता येईल का? नाही. ज्ञान तुला काय म्हणावं लागेल? नित्यच. पण नित्य मानून ते आत्म्याहून भिन्न म्हणता येईल का? नाही. कारण भिन्न म्हणलं का ते पुन्हा काय होईल? अनित्य होईल.
ते काय होईल अनित्य. मग अनित्य तर तुला म्हणता येणार नाही. आणि अनित्य जर म्हणत असशील तर काय होईल, जे अनित्य असतं ते कधी जड असतं. आणि जे अनित्य असतं ते जड असतं. जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येणार नाही. बरं, अनित्य अंगीकार केला तर ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल म्हणून भिन्न मानावे लागेल. आता तो म्हणतो पण ज्ञान जे आहे ना ते आत्म्याहून भिन्न मानायचं आम्हाला, म्हणून आम्ही काय म्हणतो ज्ञान कसं आहे, अनित्य आहे. ज्ञान अनित्य आहे म्हटलं की जे आत्म्याच्या ठिकाणी कधी राहतं तर कधी राहत नाही असा अंगीकार करावा लागेल ना. अनित्य म्हटल्यावर ज्ञान कधी आत्म्याच्या ठिकाणी असतं कधी आत्म्याच्या ठिकाणी नसतं असं म्हटल्यामुळं ज्ञान आत्म्याहून भिन्न आहे असं तुला सांगता येईल. पण दुसरी काय प्रतिबंध होईल ते सांगतात. अनित्य अंगीकार केला तर ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर तो भिन्न होणार नाही. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे नित्य आहे म्हटलं तर ते काय होणार, ज्ञान आत्म्याहून भिन्न ठरणार नाही. जो गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. आता ज्ञान हा आत्म्याचा गुण म्हटलं की गुण गुणीच्या ठिकाणी कधी असतो तर कधी नसतो, आहे की नाही. म्हणून ते आत्म्याहून ते ज्ञान काय मानता येईल, तुला भिन्न मानता येईल. परंतु ते जर आत्म्याहून भिन्न नाही, ते नित्य जर मानलं तर मग मात्र तुला ते आत्म्याहून भिन्न म्हणता येणार नाही. अर्थात ते आत्मस्वरूपच होईल. आता गुण आणि गुणी त्यांनी सांगितलं, गुणीच्या ठिकाणी गुण हा कधी असतो तर कधी नसतो. त्याला उदाहरण देतात, जसा वस्त्राचा नीलपित गुण कधी राहतो कधी राहत नाही. जो गुण असतो तो आगमापायी असतो आणि ज्ञान नित्य आहे. ज्ञान हा त्याचा गुण कसा आहे, नित्य आहे. म्हणजे ज्ञान हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. आता जर ज्ञान गुण अनित्य जर म्हटलं तर याचा अर्थ तो कधी असतो कधी नसतो. म्हणजे तो आगमापायी असतो, म्हणजे येणारा आणि जाणारा असतो. जसं एखादं वस्त्र आहे त्याला त्याच्या ठिकाणी नील वर्ण आहे किंवा त्याच्या ठिकाणी पितवर्ण आहे, तर हा पितवर्ण कायम राहील का. उद्या तुम्ही तांबडा वर्ण दिला तर तो जाईल की नाही. म्हणजे तो आगम येणारा आहे आणि जाणार आहे. आणि ज्ञान नित्य आहे. आणि ज्ञान कसं आहे, नित्य आहे. म्हणून ज्ञानगुण येणारा जाणारा म्हणता येईल का. तू काय स्वीकार केले, ज्ञान हा त्याच्या ठिकाणी काय आहे, नित्य. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे पण तो काय आहे, नित्य. नित्य म्हणजे तो आगमापायी आहे का, नाही. आणि मग आगमापायी नाही, ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे. जर तो येणारा जाणारा नसेल, कारण गुण जर म्हटला तर गुण काय कधी गुणीच्या ठिकाणी असतो कधी नसतो. परंतु ज्ञान हा गुण तो कसा मानला, नित्य मानला. नित्य मानला म्हणजे तो आगमापायी ठरेल का, नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी नित्य राहतो, म्हणजे तेच त्या आत्म्याचं काय, ज्ञान हेच त्या आत्म्याचं स्वरूप असं ठरतं. मग तो त्या ठिकाणी गुण मानण्याचा खटाटोप करण्याचं काय कारण आहे. गुण मानल्यावर आत्म्याचा ज्ञान गुण मानला तर तो नित्य का अनित्य. नित्य म्हणावं तर त्याचं स्वरूपच ठरतं, अनित्य म्हणावं तर ते काय होतं, परिच्छिन्न जड कार्यरूप असं ठरतं, आहे की नाही. आणि ज्ञान नित्य आहे म्हणून आगमापायी नाही. ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न व्हावे होते असे म्हणावे लागेल. आता तो म्हणतो ज्ञान हे अनित्य आहे. ज्ञान जर अनित्य आहे असं जर म्हटला तर तसं होणार नाही, कारण मग ते ज्ञान होतं कुठून, तर अंतःकरण आणि इंद्रियांच्या संबंधापासून. पण अंतःकरण आणि इंद्रियमुळे परिच्छिन्न कार्य आणि जड असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ज्ञान होणारच नाही, कारण तेच मुळात स्वरूपात काय आहेत, जड आहे. त्यामुळं हा ज्ञानगुण अनित्य आहे असं जर तो मानलं तर तो उत्पन्न कसा होतो, तर इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या संबंधाने तो ज्ञानगुण आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो असंही तुला म्हणता येणार नाही. महाराज लक्षात येतं का. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर अंतःकरणापासून किंवा इंद्रियांपासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण ते संभवत नाही. कारण पुन्हा आणखी सांगतात, कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते, ते कसे होईल. आता ज्ञान नावाचा गुण आत्म्याच्या ठिकाणी इंद्रिय आणि अंतःकरणापासून उत्पन्न होतो असं जर म्हटलं तर सुषुप्तीत मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान आहे का नाही. कोणतं ज्ञान आहे, मी सुखाने झोपलो होतो, सुखाचं ज्ञान आहे का नाही. आणि मला जागृत आल्यानंतर, पण जागृती आल्यानंतर ज्या ते त्याचं स्मरण होतं तर स्मृती ही अनुभवपूर्विका असते की नाही. मग तिचा अनुभव घेतला की नाही, का सुषुप्ती ज्ञान झालं नाही, त्याला झालं. ज्ञान कोणाचं झालं, मला काही कळलं नाही, न कळण्याला दुसरं नाव काय आहे, अज्ञान. म्हणजे अज्ञानाचं ज्ञान होतं की नाही,
काही कळलं नाही आणि मी खूप आनंदात झोपलो होतो. सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम. मी सुखाने झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो. काही जाणत नव्हतं हे जाणत होता की नाही. मग आता तुमच्या ठिकाणी काय आहे, ज्ञानगुण कसा आहे, अनित्य आहे असं जर तुम्ही मानलं तर. आणि पुन्हा दुसरं काय म्हटलं, तर ज्ञान नावाचा अनित्य गुण कशाने उत्पन्न होतो, इंद्रिय विषय आपलं इंद्रिय अंतकरण यांच्या द्वारा संबंधाने उत्पन्न होतो. आता सुषुप्तीमध्ये कोणतं अंतकरण आहे का, अंतकरण आपल्या कारणामध्ये लीन झालेले आहे. बरं, सुषुप्तीमध्ये कोणती इंद्रिय आहे का, ती आपल्या कारणामध्ये लीन झालेली आहेत, कारणामध्ये लीन झालेले. आणि ज्ञान होतं की नाही, आणि तुमचा ज्ञानगुण अनित्य आहे म्हणता. आणि तो इंद्रिय अंतकरण यांच्या संबंधापासून होतो. इंद्रिय अंतकरणांचा संबंध आहे का, नाही. आणि ज्ञानगुण आहे का नाही. मग तुम्हाला म्हणता येईल का ज्ञानगुण अनित्य आहे, तो इंद्रिय विषयांच्या आपलं इंद्रिय अंतकरणाच्या संबंधापासून होतं असं म्हणता येईल का. कारण का आम्ही कुठं म्हणून सुषुप्ती ज्ञान कसं झालं असं तुम्हाला जेव्हा विचारू तेव्हा अंतकरण आणि इंद्रियांच्या संबंधापासून त्या अज्ञानाचं आणि सुखाचं ज्ञान झालं असं तुम्हाला म्हणता येईल का. अर्थात म्हणता येणार नाही. ठीक आहे ना महाराज, लक्षात येत आहे ना. कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते ते कसे होईल. सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो होतो ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल. आता तो काय म्हणतो, अहो आम्ही सुषुप्तीत आत्मा काय मानलेला आहे, जडच मानला आहे. सुषुप्तीत ज्ञानच होत नाही. सुषुप्तीत ज्ञान होत नाही तर जर सुषुप्तीत ज्ञान झालंच नसतं तर मी आनंदाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतो असं स्मरण जागृतीत आल्यावर झालं असतं का. याचा अर्थ तिथं ज्ञान होतं म्हणूनच आता त्याचं काय झालं, स्मरण. स्मृती ही अनुभव पूर्विका असते. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्मा जड असतो, त्याच्या ठिकाणी ज्ञान गुण नसतो असं तुला म्हणता येईल का, म्हणता येणार नाही. सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो होतो ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल. पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते, ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये जर तुम्ही म्हणाल की तिथं ज्ञान नव्हतं, मग ज्ञान नव्हतं तर असा नियम आहे तर सुषुप्तीत ज्याचं ज्ञान असतं त्याची जागृतीत स्मृती होते. मग जर सुषुप्तीत जर तुम्हाला सुखाचं अज्ञानाचं ज्ञान नसतं तर जागृतीमध्ये तुम्ही सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो याचं स्मरण झालं नसतं. पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते आणि ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही. त्याची काय होत नाही, स्मृती होत नाही. आणि सुषुप्तीच्या सुखाची स्मृती जागृती तर होते, म्हणून सुषुप्ती सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. सुषुप्तीतल्या सुखाची ज्या अर्थी जागृती स्मृती होते हा काय आहे, अनुभव आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नाही म्हणूनही सुषुप्तीत सुखाचं ज्ञान होतं असंच आपल्याला मानलं पाहिजे. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिय अंतकरणाधिक सुषुप्तीत नाही म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. आता जर ते ज्ञान कसं आहे, अनित्य जर म्हटलं तर सुषुप्तीत काय नाही, ज्ञान नाही. पण ज्ञान आहे की नाही, आहे. बरं इंद्रिय तू काय म्हणते, हो ज्ञान होतं पण ते अंतकरण विषयांच्या संबंधाने झालं असं तरी तुला म्हणता येईल का, नाही. बरं त्या ठिकाणी नव्हतंच म्हणता येईल का, नाही. अनित्य म्हणता येईल का, नाही. बरं तिथं जे झालेलं ज्ञान ते इंद्रिय विषयाच्या संबंधापासून झालं असं म्हणता येईल का, नाही. याचा अर्थ सुषुप्तीत असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय आहे, कोणाचं ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचंच ज्ञान आहे का, ज्ञानस्वरूप आत्माच त्या ठिकाणी आहे. त्या ज्ञानाची जनक इंद्रिय आणि अंतःकरण सुषुप्तीत नाही म्हणून ज्ञान नित्य आहे. जर ज्ञान अनित्य कधी म्हटलं असतं तर इंद्रिय विषयाच्या संबंधापासून उत्पन्न झालं असतं तर, पण इंद्रिय विषयाचा संबंध न होताही ते ज्ञान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं जे इंद्रिय अंतःकरणाच्या संबंधातून ज्ञान होतं ते अनित्य असतं, पण यांच्या संबंधातून झालेलं ज्ञान अनित्य नाही. अर्थात ते ज्ञान काय आहे, नित्य आहे. अर्थात ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी नित्य आहे, म्हणजे ते ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप आहे. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिय अंतःकरणाधिक सुषुप्तीत नाही म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. तुला कबूल केल्याशिवाय भागणार नाही की ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे किंवा आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे नित्य आहे. ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. आत्मा, ज्ञान आणि आत्मा हे कधीही विभक्त होत नाही. ज्ञान नाही, आत्मा आहे का, ज्ञानच आत्मा आहे, ज्ञानच आत्मा आहे. म्हणजे ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. ते ज्ञान अनित्य म्हणता येणार नाही. आणि जर नित्य मानलं का ते आत्म्याचं काय झालं, सर्व. ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधीही राहत नाही म्हणून उष्णता हेच वन्नीचे स्वरूप आहे, तसे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे.
अग्नी ही आणि त्याला उष्णता ही अग्नीला सोडून कधी राहील का? तसं ज्ञान आत्म्याला स्वरूप म्हणून उष्णता हे अग्नीचं काय झालं स्वरूप, कारण उष्णता अग्नीला सोडून राहत नाही म्हणून उष्णता हे अग्नी आपल्या उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे. तसं ज्ञान आत्म्याला सोडून राहत नाही म्हणून ज्ञान हे आत्म्याचं काय आहे स्वरूपच आहे. आता आगमापायी असतो तो गुण होतो. जो आगमापायी, गुण कशाला म्हणतात? गुण हा गुणीच्या ठिकाणी नित्य राहत नाही. तो आगमापायी म्हणजे आगम म्हणजे येणारा आणि अपायी म्हणजे जाणारा, म्हणजे कधी असतो तर कधी नसतो, त्याला काय म्हणतात? गुण. जसं वस्त्राचं जे नीलपित रंग आहे तो कसा आहे? आगमापायी आहे म्हणून तो त्या वस्त्राचा काय आहे? गुण आहे आणि तो गुण गुणीच्या ठिकाणी नित्य राहत नाही. तसं ज्ञान आत्म्याच्या स्वरूपात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आगमापायी नाही. आगमापायी असतो तो गुण होतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाहीत म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची स्वरूपे आहे. उष्णता ही आगमापायी का? नाही म्हणून ती काय? अग्नीचं स्वरूप आहे. ज्ञान आगमापायी का? नाही म्हणून ते आत्म्याचं स्वरूपच आहे. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. आगमापायी वस्तू म्हणजे कधी असते तर कधी नसते. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. मग तुम्ही म्हणाल पण ज्ञानही कधी कधी उत्पन्न होतं आणि जातं. वास्तविक ज्ञान कधीच उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही. उत्पन्न आणि नष्ट कोण होते? वृत्ती आहे की नाही? अंतःकरण वृत्ती. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. अंतःकरण वृत्ती उत्पन्न होते, वृत्ती नाश पावते. ज्ञान स्वरूप आत्मा किंवा ज्ञान ते कधी उत्पन्नही होत नाही आणि नाही. कोणतं ज्ञान? जे स्वरूपभूत असणारं, मूलभूत असणारं ज्ञान ते कधी उत्पन्न होत नाही, नष्टही होत नाही. परंतु त्याला जेव्हा वृत्ती उपाधी लागते, त्या कोणत्या? त्या चैतन्याला, आत्म्याला वृत्ती उपाधी लागते. ती वृत्तीच काय होते? उत्पन्न होते आणि नाश पावते. आणि तो आक्षेप कोणावर केला जातो? ज्ञानावर, त्याच्या उपहित चैतन्यावर. उपाधीच्या धर्माचा म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या धर्माचा उत्पत्ती नाश किंवा आगमापायित्व या धर्माचा आरोप कोणावर केला जातो? कशामुळे केला जातो? भ्रमामुळे केला जातो. मग खरं आता जे आपण पाहत राहिलो त्याच्यामध्ये हे ज्ञान उत्पन्न होतं का नाश पावतं? ज्ञान आगमापायी आहे का? नाही. ते काय आहे? आत्म्याचं स्वरूपच आहे. मग नाश, आम्ही तर म्हणतो ज्ञान उत्पन्न झालं, ज्ञान नष्ट झालं, मग ते नित्य कसं म्हणता येईल? अहो, ज्ञान नित्यच आहे. अंतःकरण वृत्ती उत्पन्न होते आणि नाश पावते. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. पण हा सगळा जो व्यवहार आहे ना, कोणताही उत्पत्ती झाली, नाश झालं, सुख झालं, दुःख झालं, हा जो व्यवहार होतो हा मूलभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होत नाही. ते अव्यवहार्य अशा स्वरूपाचा आहे. मूलभूत ज्ञानात व्यवहार नाही. आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. विशेष व्यवहार म्हणजे भेदाचा व्यवहार आत्मस्वरूप ज्ञानात कोणताही होत नाही. भेदाचा होत नाही का अभेदाचा होत नाही? भेदाचाही होत नाही आणि अभेदाचाही होत, कारण त्याला भेदच माहीत नाही तर अभेद तरी कुठं? आत्मा कसा आहे? अव्यवहार आहे. त्याच्यात भेद आणि अभेद दोन्ही नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाचाही भ्रम आहे आणि अभेदाचाही भ्रम आहे. आत्म्याला भेदभ्रम झाला नाही का अभेद भ्रम पण नाही का? अभेदही भ्रमच आहे. अहो, का अभेद प्रमा आहे? भेदभ्रम आहे आणि अभेद प्रमा आहे का? आपल्या दृष्टीनं तिला प्रमा म्हणायचं, आपल्या दृष्टीने प्रमा म्हणतो आपण समजण्यासाठी, पण मूळ आत्मस्वरूपाच्या मूळ चैतन्याच्या ठिकाणी भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे का? भेद आणि अभेद दोन्ही मिथ्याच आहे. मिथ्याच, त्या दोन्ही माहीत सुद्धा नाही. रज्जूने सर्प पाहिला नाही आहे की नाही? पाहिला सुद्धा नाही. मग त्यांनी फक्त पाहिलं रज्जूने सर्पाची निवृत्ती पाहिली. मग भेद पाहिला आत्म्याने का भेद निवर्तक अभेद ज्ञान पाहिलं का? भेद ज्ञान आणि अभेद ज्ञान हे सगळे अंतःकरण वृत्तीरूप आहेत. अंतःकरण वृत्तीरूप आहे. अंतःकरण वृत्ती नित्य आहे का अनित्य आहे? का आगमापायी आहे? आगमापायी आहे. आणि ती सत्य आहे का मिथ्या आहे? ती सत्य मिथ्या आहे का प्रातिभाषिक सत्तावान आहे? मग मिथ्या नाही काय? हा, प्रातिभाषिक मिथ्याच आहे की नाही? हे सगळे शब्द आहेत ना, तर जसं स्वामी महाराज सांगायचे, ह्या सगळ्या शब्दातली शक्ती आपल्याला अशी कळली पाहिजे की ते म्हणायचे, जर आपल्याला एखादा मनुष्य नुसते डोळे वाटारले तर आपल्याला कळतं की नाही, आणि एखाद्याने जर एखादी आपल्याला शिवी दिली आणि त्या शिवीचा अर्थ जर आपल्याला कळला आहे की नाही, शिवीचा अर्थ कळला तर आपण लगेच बाया सावरतो की नाही? का? तू माझी
का म्हणून काढले असं आपण म्हणतो आहे की नाही. लगेच मनुष्य का त्याला त्या शिवीचा अर्थ कळा. आणि लहान बालकं असतात ते एकमेकाला शिव्यांची स्पर्धा लावतात, जास्त शिव्या शिकतात दुसऱ्याकडून, मित्रांकडून, आणि त्या शिव्यांचा प्रयोग करतात. आणि त्यांनी शब्द दिले का तो म्हणतो मी तुझ्यापेक्षा जास्त दिली का नाही, एक घे टाळी, आहे की नाही. कारण का बिचाऱ्यांना शिव्याच्या शक्तीचा अर्थच कळत नाही त्याच्यामध्ये. तर शब्दशक्ती कळली पाहिजे आपल्याला, शब्दशक्ती कळली पाहिजे. तर याच्यासाठी सांगता आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. सगळा व्यवहार कुठं असतो, भेदात असतो. विशेष म्हणजे भेदात्मक, विशेष असतो पृथक्त्वकृत, ज्याच्यामध्ये पृथक पृथक भ्रांती ज्याच्यामध्ये विद्यमान असते त्या भेदभ्रांतीला स्वीकारल्याशिवाय व्यवहार होत नाही. परंतु अद्वैत स्वरूपात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही व्यवहार नाही. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष हा व्यवहाराचा हेतू आहे असे अवच्छेदवादी मानतात. बघा आता एवढे एक पंक्ती लक्षात घ्या की आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती. आता आपण जेव्हा जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेला मूलभूत ज्ञान स्वरूप कोण आहे, आत्मा, बरोबर आहे ना. मग व्यवहार कोण करते, वृत्ती करते. पण त्या वृत्तीला मूलभूत अधिष्ठान ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूप ज्ञानाची, बरोबर आहे ना, आत्मस्वरूप ज्ञानाची सहाय्यता पाहिजे की नाही. मग आत्मज्ञानाची म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याची सहाय्यता जर वृत्तीनं घेतली तर व्यवहार होईल की नाही, होईल. किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे. किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष म्हणजे वृत्तीमध्ये आरूढ झालेला जो विशेष ज्ञान म्हणजे विशेष प्रकाश तो कुठं व्हायला पाहिजे, वृत्तीत. म्हणजे कसं, जो व्यापक असणारा जो आत्मा त्याला वृत्ती जेवढ्या वृत्तीनं काय केलं त्याला परिच्छेद किंवा अवच्छेद केला, त्याला म्हणायचं वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, आहे की नाही. मग जर एखाद्या चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार म्हणतो त्यावेळेला काय होतं, वृत्तीमध्ये आरूढ झालेलं चैतन्य किंवा वृत्तीमध्ये आरूढ झालेला ज्ञान विशेष म्हणजे विशेष भावाला आलेलं आहे का नाही ते ज्ञान, का तो वृत्तीनं काय केला त्याला अवच्छेद केला, बरोबर आहे ना. आणि ते जे ज्ञान आहे ते व्यवहाराचा हेतू आहे. म्हणजे जर तुम्हाला म्हणायचं झालं तर आत्मज्ञानाचं साह्य घेतलेली वृत्ती, किंवा दुसरं म्हणायचं झालं तर वृत्तीमध्ये असणारा आरूढ ज्ञान विशेष, आहे की नाही. आरूढ असं म्हणतात रुह्यती म्हणजे सर्व बाजूने त्याच्यामध्ये विशेष भावाला प्राप्त झालेला असा जो ज्ञान, असं जे विशेष ज्ञान ते काय व्यवहाराला कारण आहे. सामान्य स्वरूप असणारा ज्ञान स्वरूप असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी कोणताही व्यवहार नाही. आता ही जी प्रक्रिया सांगितली ती कशाच्या दृष्टीने सांगितली, ही अवच्छेदवादाच्या दृष्टीनं सांगितली. म्हणजे बघा आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती, कारण इथं सहाय्यता घेतलेली म्हणजे आत्मज्ञान काय करत नाही, वृत्तीच काय करते त्याला आपल्यामध्ये वृत्ती त्याचा अवच्छेद करते किंवा त्या चैतन्याला वृत्ती अवच्छिन्न करते आणि मग आपल्याला व्यवहारामध्ये प्रवृत्ती करते. किंवा जो आरूढ ज्ञान विशेष आहे कुठं वृत्तीमध्ये तो काय करतो, व्यवहार करतो. मूलभूत असणारं जे ज्ञानस्वरूप चैतन्य त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही. आणि हा जो व्यवहार होतो तेव्हा तो सत्यत्वाने होतो का, नाही, तर तो सुद्धा काय भासात्मक अशा स्वरूपाचा आहे, कल्पित आहे. बघा, आणि आभाससहित वृत्तीने व्यवहार होतो म्हणजे आभासद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी म्हणतात. आता हे झालं अवच्छेदवादी. आणि आभासवादी जे म्हणतात ना, तर त्या ठिकाणी हा जो व्यवहार होतो ना तो व्यवहार अवच्छेदवादाचा वेगळा आहे आणि आभासवादाचा वेगळा आहे. ते काय म्हणतात, वृत्ती काय करते, वृत्ती अधिष्ठान चैतन्य आणि वृत्तीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास, याला त्यांनी काय म्हटलेलं, जीव म्हटलं. मग त्या जीवाच्या ठिकाणी व्यवहार होतो तो कसा होतो, आभास सहित वृत्तीच्या द्वारा. म्हणजे वृत्ती काय करते, आपल्या अधिष्ठानाचं प्रतिबिंब किंवा आभास त्याला ग्रहण करते आणि मग ते आभास सहित वृत्तीद्वारा व्यवहार होतो. आभास सहित वृत्तीद्वारा व्यवहार होतो. पण आभास ज्याचा आहे ते चैतन्य असंग निर्विकार राहतं की नाही, ते अव्यवहारित राहतं की नाही. मग व्यवहार कोणी केला, त्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करणाऱ्या वृत्तीच्या द्वारा, म्हणजे आभास सहित वृत्तीच्या द्वाराही व्यवहार होऊ शकतो. आभास सहित वृत्तीने व्यवहार होतो. म्हणजे आभासद्वारा म्हणजे जो वृत्ती काय करते, व्यवहार करते, ती कोणाच्या द्वारा करते, आभासाच्या
द्वारा करते, म्हणजे अगोदर वृत्ती आभासाला ग्रहण करते आणि नंतर व्यवहार करते. मग वृत्तीच्या ठिकाणी व्यवहार आहे, पण कोणाच्या द्वारा आहे? आभासद्वारा आहे. का त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यवहार आहे? नाही. म्हणजे आभासद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने, बरोबर आहे का, आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो. किंवा म्हणायचं झालं तुम्ही साक्षात वृत्तीच सगळा व्यवहार करते की नाही, पण सगळा व्यवहार करत असले तर साह्य कोणाचं घेतं? आत्मस्वरूप असणारं जे ज्ञान, त्याचं साह्य घेऊनच वृत्ती व्यवहार करते की नाही. आता आत्मस्वरूप ज्ञान घेऊन करते म्हणजे काय करते? ती वृत्ती आत्मस्वरूपभूत ज्ञान जे आहे त्याला काय करते? अभिव्यक्त करते आणि मग सगळा व्यवहार करते. म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानाला घेतल्याशिवाय वृत्ती व्यवहार करते का? पण आत्मस्वरूप ज्ञानात व्यवहार आहे का? नाही. म्हणजे अवच्छेदवादाच्या रीतीप्रमाणे किंवा आभासवादाच्या रीतीप्रमाणे एका ठिकाणी काय आहे? फक्त वृत्य व छिन्न चैतन्य, आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे? आभासासहित असणारी वृत्ती, ती आभासाच्या द्वारा व्यवहार करते किंवा वृत्तीच व्यवहार करते, पण कोणत्या? आत्मज्ञानद्वारा ही सर्व व्यवहार करते. आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी म्हणतात. अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा आहे या सिद्धांतात विरोध नाही. आता त्यांचे काय आहे? अवच्छेदवादी आणि आभासवादी यांच्या मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद आहे. व्यवहार ज्ञान कसं होतं? एक काय सांगतो? वृत्त्यारूढ चैतन्य किंवा वृत्त्य व छिन्न चैतन्य, किंवा दुसरं काय सांगतं? आभासासहित वृत्ती किंवा आत्मस्वरूप ज्ञानाच्या साह्याने केवळ वृत्ती, असा भेद असला तरी ही तर गोष्ट निश्चित आहे ना, आत्मस्वरूप ज्ञानात कोणताही व्यवहार, आपला स्वरूपभूत ज्ञानात कोणताही व्यवहार नाही. म्हणजे अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा आहे या सिद्धांतात विरोध नाही. कारण काय? आभासवादी जरी असले तरी ते काय म्हणतात की या ठिकाणी काय वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष हा काय आहे? व्यवहाराचा हेतू आहे. परंतु आरूढ ज्ञान विशेष म्हणत असले तरी त्यांच्या ठिकाणी आत्मा हा, आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नित्य आहे आणि नित्य ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप आहे. हे अवच्छेदवादालाही मान्य आहे आणि आभासवादाला देखील मान्य आहे. फक्त त्यांचा भेद कोणता आहे? हा व्यवहार कसा होतो याविषयी अवच्छेदवादी आणि आभासवादी यांचा भेद आहे. पण स्वरूपभूत ज्ञान हे नित्य आहे किंवा ते त्याचं स्वरूपच आहे याविषयी मात्र आभासवादी आणि अवच्छेदवादी यांच्यामध्ये कोणताही मतभेद नाही. आभासवादी किंवा अवच्छेदवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञान स्वरूप आत्मा आहे या सिद्धांतात विरोध नाही. मग याच्यावरून काय झालं? आत्मा चित्स्वरूप आहे. आतापर्यंत आत्म्याचा ज्ञान हा गुण नाही, तर आत्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे. आतापर्यंत सिद्ध काय झालं? आत्मा सत्स्वरूप आहे, म्हणजे आत्मा सत आहे. आणि आता सिद्ध काय झालं? आत्मा चित आहे. आणि याच्यानंतर सांगतात की आत्मा हा आनंद स्वरूप आहे. किती वाजले? 11:45. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हां, घ्यायचं का मग थोडं? बघा, राहू द्यायचं. हां, आपलं 7लाच पाठ सुरू झाला ना. ठीक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा आपण दुसऱ्या वर्षाचं म्हणा कोणी.